दरवर्षी वाडी रत्नागिरीवरती देव ज्योतिबाची जी चैत्र यात्रा होते त्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा रथोत्सव संपन्न होत असतो। या रथोत्सवाचं कारण हेच तर या प्रत्येकाला जगदंबेचं दर्शन घडावं, तिच्या या सगळ्या संपन्न नगरीचं वैभवाचं दर्शन घडावं यासाठी या रथोत्सवाची योजना आहे। जगदंबा संध्याकाळी 8च्या सुमाराला रथारूढ होते, त्याच ठिकाणी रथावरतीच तिचा अलंकार केला जातो। रात्री 9 नंतर तोफेच्या सलामीनं हा रथ महादरवाजातून मार्गस्थ होतो। महादरवाजा गुजरी नंतर भावसिंगी रस्ता आणि त्यानंतर जुन्या राजवाड्याच्या नगारखान्यातून अंबा देवघरात म्हणजे छत्रपतींच्या देवघरात येते। तिथं देवीची आरती होते आणि त्यानंतर छत्रपती परिवाराकडून आरती झाल्यानंतर मलग हायस्कूल, त्यानंतर मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग अर्थात नूतन मराठी हायस्कूल ते बिनखांबी गणेश मंदिर या रस्त्यावरून देवीचा रथ येत असतो। त्यावेळेला देवीचे चोपदार आणि रोशन नाईक जाऊन रंकनाथाकडे म्हणजे रंकभैरवाकडे जगदंबेच्या आगमनाची वर्दी देतात। तिथं ललकारी होऊन रंकभैरवाची आरती केली जाते आणि मग असाच हा लवाजमा पुढे बिनखांबी गणेश मंदिरात गणपती पुढे ललकारी देतो। जगदंबा रथावरून उतरत नाही, पण तिच्या आगमनाची ललकारी वर्दी या दोन्ही देवतांकडे दिली जाते। तिथून पुढे मात्र सलग हा रथ पुन्हा महाद्वार रस्त्यातून मंदिरात येतो। मंदिरात आल्यानंतर पुन्हा रथावरती देवीची दृष्ट काढली जाते। देवी रथावरून उतरल्यानंतर तिचा मंदिर प्रदक्षिणा पालखीमधून मंदिर प्रदक्षिणा होते आणि मग देवी सदरेवरती विराजमान होऊन तोफेची सलामी झाल्यानंतर देवी आत जाते। शंखतीर्थ कापूर आरती शंखतीर्थ होऊन या रथोत्सवाची सांगता होते आणि मग मंदिरपट शेजारतीनं दर्शनाला बंद होते।